करोडो भारतीयांना दिलासा देणारे आणि प्रत्येक स्वयंपाकघराची ओळख बनलेले नूडल्स एक दिवशी अचानक संपूर्ण देशातून गायब झाले. नक्की मॅगीचे झाले काय? मॅगीची सुरुवात सर्वप्रथम स्वित्झर्लंडच्या कंपनीत झाली. 1983 मध्ये नेस्लेने भारतात मॅगी नूडल्स लाँच केले. जेव्हा भारतात इन्स्टंट नूडल्स लोकप्रिय नव्हते, पण मॅगीने एक नवीन आश्वासन दिले. हळूहळू मॅगी ही मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांची पसंती बनली. विद्यार्थी, नोकरदार, लोक आणि अगदी मातांसाठी ही मॅगी हा एक सोपा, किफायतशीर पर्याय बनत होता. मग वर्ष आले 2015. काही चाचणी अहवालांमध्ये एक दावा करण्यात आला, की मॅगीमध्ये परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सीसी आणि एमएसजी योग्यरित्या उघड करण्यात आले नव्हते. काही राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आणि त्यानंतर 5 जून 2000 रोजी संपूर्ण भारतात मॅगीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. दुकानांमधून मॅगी काढून टाकण्यात आली, कारखाने बंद करण्यात आले आणि वर्षानुवर्षे नंबर 1 असलेला ब्रँड अचानक शून्यावर आला. असे वाटत होते की मॅगी कदाचित परत कधीच येणार नाही. पण इथेच खरा त्रास सुरू झाला. नेस्लेने त्यांची चाचणी पुन्हा केली, गुणवत्ता सुधारली आणि सर्व सुरक्षारक्षके मान्य केली. अखेर ऑक्टोबर 2015 मध्ये मॅगीने देशात पुनरागमन केले आणि आज ही मॅगी प्रत्येक किराणा दुकानात, प्रत्येक सुपरमार्केटमध्ये, प्रत्येक स्वयंपाकघरात उपलब्ध आहे. ती वाईट नाही, पण मोठी चूक म्हणजे ब्रँड त्यांचे उत्पादन कधी विकत नाही. जर त्याने आपली चूक मान्य केली आणि तो पुढे उभा राहू शकतो. हे फक्त नूडल्स नाही, तर पुनरागमनाचे एक उदाहरण